नमस्कार, मी सुमित ग्राम आणि आपण बघत आहात आपला हक्क मराठी न्यूज चॅनल। 1996 मध्ये पेसा कायद्याची निर्मिती करण्यात आली आदिवासींच्या संस्कृती जलजंगल जमिनीच्या संवर्धनासाठी। मात्र महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या मारेगाव तालुक्यामध्ये पेसा कायदा पायदळी तुडवला जातो आहे। पेसा ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणामध्ये अधिकार कायद्याने दिलेले आहे, पेसा कायद्याने दिलेले आहे। केंद्र सरकारचा हा पेसा कायदा आहे। मात्र मारेगाव तालुक्याच्या नरसाळा परिसरामध्ये अवैध उत्खनन चाललेलं आहे। आपण बघता माझ्या मागे गिट्टी स्टोन क्रेशरचे मोठे खड्डे पडलेले आहे। मात्र संबंधित जे या गिट्टी क्रेशरचे जे हे साप अवैध उत्खनन करत आहे आणि हे अवैध उत्खननामुळे गावातील अनेक युवकांचे जीव गेलेले आहे। मोठे गड्डे पडलेले आहे। मात्र ते गड्डे अजूनही बुजवलेले नाही। गाई ढोरं माणसांच्या जीवितहानी इथे झालेली आहे। मात्र प्रशासन या समूळ बाबीकडे डोळेझाकपणे पाहत आहे। आता हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे की या गिट्टी क्रेशरच्या मालकांचा वाली प्रशासन आहे का, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आज इथे उपस्थित होतोय। यांच्यावर आळा बसणार की नाही बघणार आहोत। शासनाचे साफ दुर्लक्ष। पेसा कायदा हा 1996 मध्ये आदिवासींच्या शिक्षण संस्कृती संवर्धनासाठी निर्माण करण्यात आला। मात्र या पेसा कायद्याची मारेगाव तालुक्यामध्ये फार वाट लागलेली आहे। तो कायदा फक्त कागदावर दिसतो असंच काहीच चित्र संपूर्ण मारेगाव तालुक्याच्या पेसा ग्रामपंचायतीच्या 24 ग्रामपंचायतीमध्ये दिसते आहे। मारेगाव तालुक्याच्या नरसाळा ग्रामपंचायतीमध्ये त्या क्षेत्रामध्ये अवैध उत्खनन चाललेलं आहे। हम करे सो कायदा या पद्धतीचं संपूर्ण विषय नरसाळा ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये अवैध उत्खननाच्या माध्यमातून चाललेला आहे आणि या गंभीर बाबीकडे प्रशासन साफ दुर्लक्ष करत आहे असा सातत्याने आरोप होत आहे। बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल। आवाज आपल्या हक्काचा, शोध सत्याचा।